Good morning, everybody. Myself Jayashree Kumbar. I teach mathematics subject in Government Polytechnic कोल्हापूर. सर्वप्रथम मी डिप्लोमासाठी तुम्ही प्रवेश घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. मी आता तुम्हाला आज डिप्लोमा फर्स्ट इयरसाठी जो पहिल्या सेमचा बेसिक मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट आहे त्याबद्दल मी त्याचं करिक्युलम म्हणजे त्याचा जो सिलेबस आहे तो तुम्हाला आज मी सांगणार आहे. बघा, हा जो सिलेबस आहे तो गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर येथील ॲटोनॉमस हे कॉलेज असल्यामुळं तिथला तो सिलेबस आहे. बघा, इथं कोर्स नेम म्हटलेला आहे. पहिला जो तुमचा पहिल्या सेमला जो मॅथमॅटिक्स असेल त्याला म्हटलं जातं बेसिक मॅथमॅटिक्स. त्यानंतर त्या सब्जेक्टचा सब्जेक्ट कोड खाली लिहिलेला आहे तो आहे CCG 105 आणि त्या सब्जेक्टचं कोर्स ॲब्रिवेशन जे आहे ते आहे GBMT. शॉर्टकटमध्ये बेसिक मॅथमॅटिक्सला काय म्हटलं जातं BMT. GBMT हे जे आहे ते करिक्युलम 2020 करिक्युलम MPEX 2020मध्ये हा तयार झालेला सिलेबस आहे. 2020 पासून हा सिलेबस सुरू झालेला आहे आणि तिथं सब्जेक्टचं कोर्स ॲब्रिवेशन जे दिलेलं आहे ते आहे GBMT. आता ह्या सब्जेक्टसाठी टीचिंग लोड कसा असणार आहे तो बघा. तर थेअरी लेक्चर तुम्हाला आठवड्यातून असतील 3 आणि प्रॅक्टिकल म्हणजेच तुम्हाला ट्युटोरियल जे असणार आहे ते असणार आहे 1 आणि असे मिळून तुम्हाला आठवड्याचे क्रेडिट्स जे होणार आहेत ते 4 असणार आहेत, म्हणजे 4 तास असणार आहेत. त्यापैकी 3 तास थेअरी होईल आणि 1 तास ट्युटोरियल होईल. त्यानंतर आहे इव्हॅल्युएशन स्कीम. त्यामध्ये आहे बघा ॲव्हरेज ऑफ 2 मार्क्स ऑफ 20 मार्क्स इच, 2 टेस्ट ऑफ 20 मार्क्स इच. याच्यामध्ये काय आहे तर तुम्हाला ह्या सब्जेक्टचा पेपर जो असणार आहे तो होईपर्यंत आधी 2 टेस्ट असतील त्या 20-20 मार्कच्या असणार आहेत आणि नंतर जो थेअरी पेपर असणार आहे टर्म एंड थेअरी एक्झामचा तो असणार आहे 80 मार्क्सचा. तर तुमच्या ज्या 2 टेस्ट असतील 20-20 मार्कच्या त्याचं ॲव्हरेज 20 पैकी असणार आहे ते मार्क्स प्लस एक्झामचा जो टर्म एक्झामचा जो असणार आहे 80 मार्क्सचा पेपर ते मिळून असं तुम्हाला 100 मार्क्सचा पेपर असणार आहे. 80 मार्क्स तुमचे थेअरी पेपरचे असतील टर्म एंडचे आणि 20 मार्क्स जे असणार आहेत ते 2 टेस्ट होतील 20-20 मार्कच्या त्याचं ॲव्हरेज असणार आहे. जर तुम्हाला एका टेस्टला 10 पडले, दुसऱ्या टेस्टला तुम्हाला 16 पडले, टोटल मार्क्स होतील तुमचे 16 आणि 10 26, 26 भागिले 2 म्हणजे 13 ॲव्हरेज असणार आहे आणि 80 पैकी किती मिळतील ते प्लस असणार आहे. 80 पैकी तुम्हाला 70 पडले तर 70 प्लस 13 म्हणजे किती असणार आहेत 83 मार्क्स असणार आहेत. असे टोटल तुम्हाला 100 पैकी मार्क्स असणार आहेत. लक्षात ठेवायचं, तुम्हाला 2 टेस्ट असतील तिथं तुम्हाला मार्क्स चांगले मिळवायचे आहेत आणि टर्म एंडला 80 मार्क्सचा पेपर असणार आहे. त्यानंतर तुम्हाला कोणते कोणते चॅप्टर असणार आहेत ते तुम्हाला सांगते. आता इथं पहिल्यांदा लिहिलेलं आहे बघा ट्युटोरियल्स. ट्युटोरियल्स म्हणजे काय असणार आहे तुम्हाला प्रत्येक चॅप्टरसाठी ट्युटोरियल म्हणजेच तुम्हाला थोडक्यात एक्झाम्पल्स सॉल्व करायला दिले जातील. गृहपाठ जसा तुम्ही आतापर्यंत लिहित होता 10वीपर्यंत त्या पद्धतीनं ट्युटोरियल्स असणार आहेत. आता तुम्हाला एकूण 10 ट्युटोरियल्स असणार आहेत आणि त्या 10 ट्युटोरियलसाठी तुम्हाला सेपरेट नोटबुक घालावी लागणार आहे. आता सेपरेट नोटबुक घातल्यानंतर जसजसे चॅप्टर होतील तसतसे तुम्हाला ट्युटोरियल्स दिले जातील आणि त्या तुमच्या ते जे एक्झाम्पल्स जे तुम्ही सोडवणार आहात ते न बघता सोडवायचे आणि त्याचं प्रॅक्टिस करायचं आहे आणि ते तुम्ही टीचरकडून काय करायचं आहे चेक करून घ्यायचं आहे. अशा तुम्हाला टोटल 10 ट्युटोरियल्स असतील प्रत्येक चॅप्टर वाईज. आता इथं पहिला चॅप्टर आहे तुम्हाला लॉगॅरिथम, त्याच्यावर एक ट्युटोरियल असेल म्हणजे थोडक्यात 10 एक्झाम्पल्स असतात. दुसरा चॅप्टर आहे डिटर्मिनंट्स, त्याच्यावर एक असणार आहे. पार्शल फ्रॅक्शनसाठी एक, मॅट्रायसेससाठी 2 ट्युटोरियल्स आहेत कारण हा चॅप्टर थोडा मोठा आहे. त्यानंतर आहे ट्रिग्नोमेट्रीचं सेक्शन आहे सेकंड, त्याच्यामध्ये 6वी ट्युटोरियल असेल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज अँड आयडेंटिटीज, 7वी ट्युटोरियल असेल अलाइड अँगल्स
8वी ट्युटोरियल असेल कंपाऊंड अँगल्स, 9वी ट्युटोरियल असेल फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन अँगल्स आणि 10वी ट्युटोरियल असेल इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. बघा आता सिलेबस थेरीमध्ये तुम्हाला आता कोणते चॅप्टर्स असतील आणि त्यामध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे हे दिलेलं आहे. बघा सेक्शन 1 2 सेक्शन्स असतील ह्या सब्जेक्टसाठी. पहिल्या सेक्शनमध्ये कुठले टॉपिक्स आहेत बघा. पहिला टॉपिक आहे लॉगॅरिदम. ह्या टॉपिकसाठी तुम्हाला 4 लेक्चर्स लागतील आणि हा टॉपिक जो आहे तो 6 मार्क्सला असणार आहे. लॉगॅरिदममध्ये तुम्हाला काय टीच करायचं आहे बघा, लर्न करायचं आहे कन्सेप्ट ऑफ लॉज ऑफ लॉगॅरिदम आणि दुसरं सिम्पल एक्झाम्पल्स बेस्ड ऑन लॉज ऑफ लॉगॅरिदम. म्हणजे इथं तुम्हाला लॉगॅरिदम म्हणजे काय, त्याचे रूल्स काय आहेत, लॉज काय आहेत ते बघायचे आहेत आणि त्या लॉजवरती रूल्सवरती तुम्हाला साधी एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. त्यानंतर सेकंड चॅप्टर आहे बघा डिटर्मिनंट. तुम्ही 10वीला डिटर्मिनंट चॅप्टर शिकलेला आहात, तो फक्त 2x2चा होता. तो सॉल्व कसा करायचा हे माहीत आहे. आता इथं तुम्हाला डिप्लोमाला 3x3 हाही डिटर्मिनंट असणार आहे आणि डेफिनेशन आहे ती आहे nth ऑर्डर डिटर्मिनंटची काय असेल ते बघायचं आहे. तुम्हाला सेकंड आणि थर्ड ऑर्डर डिटर्मिनंटचं एक्सपान्शन करायचं आहे आणि एक्झाम्पल सोडवायचे आहेत. टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन्स हॅव्हिंग 3 अननोन्स बाय क्रॅमर्स रूल. तिथं एक क्रॅमर्स रूल असेल त्यानुसार तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचं आहे. त्यानंतर आहे कन्सिस्टन्सी ऑफ इक्वेशन्स युजिंग डिटर्मिनंट आणि एरिया ऑफ ए ट्रायंगल बाय डिटर्मिनंट मेथड. डिटर्मिनंट मेथडने आपण ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट कसा काढायचा हे तुम्ही इथे शिकणार आहात. ह्याही चॅप्टरसाठी 4 लेक्चर्स असतील आणि हाही चॅप्टर जो आहे तो 6 मार्क्सला. त्यानंतर थर्ड चॅप्टर आहे बघा पार्शल फ्रॅक्शन्स. पार्शल फ्रॅक्शनमध्ये तुम्हाला डेफिनेशन ऑफ फ्रॅक्शनची डेफिनेशन काय आहे ती सांगितली जाईल. रॅशनल फ्रॅक्शन, प्रॉपर फ्रॅक्शन आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन त्यांच्या डेफिनेशन्स तुम्हाला होतील आणि त्यानंतर त्याच्यावरती एक्झाम्पल्स असतील. व्हेरियस केसेस ऑफ पार्शल फ्रॅक्शन्स अँड एक्झाम्पल्स. हाही जो चॅप्टर आहे त्याच्यासाठी 6 लेक्चर्स असतील आणि तुम्हाला मार्क्स असणार आहेत 12 मार्क्स. त्यानंतर चौथा चॅप्टर आहे मॅट्रायसेस. मॅट्रायसेसमध्ये तुम्हाला बघायचं आहे डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स काय आहे, त्यानंतर टाइप्स ऑफ मॅट्रायसेस, त्यानंतर अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस. याचा अर्थ टाइप्स तुम्ही बघितल्यानंतर मॅट्रायसेसची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार कसा केला जातो तो तुम्हाला बघायचा आहे. त्यानंतर 2 मॅट्रिक्स इक्वल कधी असतील, मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज म्हणजे काय, तसंच मॅट्रिक्सचं मायनॉर आणि कोफॅक्टर्स कसे काढायचे ते बघायचं आहे आणि मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट मॅट्रिक्स म्हणजे काय आणि इन्व्हर्स मॅट्रिक्स म्हणजे काय हे तुम्हाला बघायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला 10 लेक्चर्स आहेत आणि 16 मार्क्स आहेत. हा झाला पहिला सेक्शन. त्यामध्ये लेक्चर आवर्स असतील तुम्हाला 24 आणि टोटल थेरी मार्क्स किती असणार आहेत त्याच्या सेक्शनसाठी तर 40 असणार आहेत. त्यानंतर तुम्हाला सेक्शन सेकंड येईल. आता सेक्शन सेकंडसाठी काय असणार आहेत टॉपिक ते बघूया. हा सेक्शन सेकंड M1साठी म्हणजेच बेसिक मॅथमॅटिक्स ह्या पहिल्या सेमसाठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्री असणार आहे सेक्शन सेकंडमध्ये. त्यामध्ये ट्रिग्नोमेट्रीचा चॅप्टर बघा कोणता असेल, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज अँड आयडेंटिटीज. याच्यासाठी 2च लेक्चर्स आहेत. तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज माहीत आहेत 6 आणि त्यामध्ये फंडामेंटल आयडेंटिटीज माहीत आहेत तुम्हाला. sin square theta plus cos square theta is equal to 1, 1 plus tan square is equal to sec square theta, 1 plus cot square theta is equal to cosec square theta आणि याच्यावरती सिंपल एक्झाम्पल्स असतील. त्यानंतर ॲडिशनल पार्ट आहे डेफिनेशन ऑफ रेडियन मेजर. ते काय असेल ते त्याची डेफिनेशन तुम्हाला लर्न करायचे आहे. त्यानंतर कन्वर्जन ऑफ डिग्री इंटू रॅडियन, डिग्रीतून रॅडियनमध्ये कन्वर्जन, तसंच रॅडियनतून डिग्रीमध्ये कन्वर्जन आणि त्याची एक्झाम्पल्स. हे जे लेक्चर असेल ते 2 तासाचं असेल आणि त्याला थेरी मार्क्स असणार आहेत 4 मार्क्स. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ कंपाऊंड अँड अलाइड अँगल्स. आता कंपाऊंड अँगल आणि अलाइड अँगल काय असणार आहे त्याची पहिल्यांदा डेफिनेशन होईल आणि त्यानंतर प्रूफ्स ऑफ साइन, कोसाइन आणि टॅन म्हणजे साइन A प्लस बी, कोसाइन A प्लस बी, टॅन A प्लस बी किंवा A मायनस बी याची
प्रूफ्स विचारले जातील आणि त्याच्यावरती एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. हा जो चॅप्टर असणार आहे अलाइड आणि कंपाऊंड अँगलचा तो 6 आवर्सचा असेल आणि थेरी मार्क्स त्याच्यासाठी आहेत 8 मार्क्स. नेक्स्ट टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ मल्टिपल अँगल्स. आता याच्यामध्ये प्रूफ साइन टू थिटा म्हणजे आतापर्यंत साइन थिटा कॉस थिटा असं यूज केलं आहे की जिथं अँगल थिटा जो आहे तो सिंगल असतोय. इथून पुढे अँगल सिंगल म्हणजे थिटाच्या ऐवजी 2 थिटा असेल 3 थिटा असेल तर त्याची फॉर्म्युले जे आहेत ते तुम्हाला इथं शिकायचे आहेत, पाठ करायचे आहेत आणि त्याचे प्रूफ्स पण लक्षात ठेवायचे आहेत. प्रूफ ऑफ साइन टू थिटा, साइन टू थिटाचं प्रूफ म्हणजे त्याचा फॉर्म्युला आहे साइन टू थिटा इज इक्वल टू साइन थिटा 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. तो कसं काय आला त्याचं प्रूफ हे तुम्हाला इथं बघायचं आहे. कॉस 2 थिटाचं, साइन 3 थिटाचं, टॅन 3 थिटाचं आणि त्यावरती तुम्हाला एक्झाम्पल्स बघायचे आहेत. यासाठी तुम्हाला 5 लेक्चर्स आहेत आणि 10 मार्क्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. आता फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले ह्याच्यामध्येही तुम्हाला प्रूफ्स असणार आहेत आणि एक्झाम्पल्स बघायचे आहेत. फॉर्म्युले तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये नवीन शिकायचे आहेत, तसेच पाठ करून ठेवायचे आहेत. ह्या चॅप्टरसाठी तुम्हाला 4 थेरी आवर्स आहेत आणि थेरी मार्क्स आहेत तुम्हाला 8 मार्क्स आहेत. आणि लास्ट टॉपिक आहे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशोज की इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ह्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन बघायचे. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशोज तुम्हाला माहीत आहे साइन थिटा कॉस थिटा वगैरे. इन्व्हर्स म्हटलं की तुम्हाला साइन इन्व्हर्स कॉस इन्व्हर्स टॅन इन्व्हर्स बघायचं आहे. मग साइन इन्व्हर्स कॉस इन्व्हर्स टॅन इन्व्हर्स ही डेफिनेशन पाहायची आहे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशोमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची आहे ती पाहायची आहे. त्यानंतर तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म्युले त्याचे फॉर्म्युले जे आहेत स्टँडर्ड तेही तुम्हाला पाहायचे आहेत, पाठ करायचे आहेत आणि त्यावरती एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. हा जो टॉपिक आहे तो 7 लेक्चरसाठी आणि मार्क्स असणार आहेत तुम्हाला 10 मार्क्स. हा जो सेक्शन आहे टोटल सेकंड त्याच्यासाठी थेरी लेक्चर्स आहेत 24 आणि थेरी मार्क्स आहेत 40. म्हणजे तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स या सब्जेक्टसाठी 2 सेक्शन्स असतील. पहिलं सेक्शन असेल 40 मार्क्ससाठी, दुसरा सेक्शन असणार आहे 40 मार्क्ससाठी आणि टोटल तुम्हाला 80 मार्क्सचा हा पेपर असणार आहे आणि 20 मार्क्स जे असणार आहेत ते युनिट टेस्टसाठी असणार आहेत. हे त्याचं स्पेसिफिकेशन टेबल फॉर सेटिंग क्वेश्चन पेपर फॉर सेमिस्टर एंड थेरी एक्झाम. म्हणजे लॉगॅरिथम ह्या चॅप्टरमध्ये 2 मार्क्स हे नॉलेजवरती विचारले जातील, 4 हे ॲप्लिकेशन म्हणजे एक्झाम्पलवरसाठी, असे टोटल 6 असतील. अशा पद्धतीनं त्यांनी त्याचं डिस्ट्रीब्युशन करून दिलेलं आहे. आणि इथं खाली जे दिलेलं आहे ते रेफरन्स मटेरियल दिलेलं आहे तुम्हाला, हे तुम्ही वापरू शकता ह्या बेसिक मॅथमॅटिक्स या सब्जेक्टसाठी. तर तुम्ही यासाठी काय करायचं आहे तर मॅथमॅटिक्स म्हणजे थेरी ज्यावेळेस तुम्हाला शिकवली जाईल थेरीसाठी एक सेपरेट 200 मार्क्सची नोटबुक तुम्ही घालायचे आणि ट्युटोरियलसाठी तुम्ही सेपरेट 100 मार्क्सची नोटबुक घालायची आहे. ज्या वेळेस तुमचा चॅप्टर होईल त्यावेळेस तुम्हाला ती ट्युटोरियल दिली जाईल, तुम्ही ती लिहून काढायची आहे आणि तुमच्या टीचरकडून ती काय करायचे चेक करून घ्यायचे. तसंच ट्युटोरियलला तुम्हाला त्या चॅप्टरमधील काय डाऊट्स असतील तेही तुम्ही विचारू शकता. अशा पद्धतीनं हा बेसिक मॅथमॅटिक्सचा सिलेबस आहे. तर सर्वांना पुन्हा एकदा डिप्लोमासाठी प्रवेश घेतल्याबद्दल परत सर्वांचं हार्दिक अभिनंदन. ओके, बाय.